पप्पा कुठे आहेत तुझे? पप्पांना बोलव जरा स्टेजवरती. आहेत पप्पा? या स्टेजवरती. आईला पण बोलवा. या आईला. हा मान आहे, हा सन्मान आहे, हा फुकट मिळत नसतो, त्याच्यासाठी कलाकार व्हावं लागतं. कुठे बहीण? बहीण इकडे. वा. दिवा कोळीवाडा गावात नवसाती आणि होळी महोत्सवात त्यांनी हे सादरीकरण केलं आणि सगळ्यांना आवडलं. बरं, आज तुला हा मंच पहिल्यांदा तू आलीस, काय वाटतं तुला इथे? मला बिलीव्हर्स ना आहोत. मी माझा सगळा क्रेडिट रोहन चाचाला देते, कारण की त्यावेळी मला इन्व्हाइट केलं म्हणून मी आज या स्टेजवर. बरं, तू कधी असा विचार केलेला का तिथे होळीत केल्यानंतर तुला अशा काही स्टेजवरती यायला संधी मिळेल? जेवढी व्हायरल झाली तेच मला बिलीव्ह नव्हतं आणि या स्टेजवर तर इम्पॉसिबल, पण मी आली. बरं, आता तुला सुया गे पोतवाली ते तुला नाव पडेल म्हणजे फिक्स झालं, कारण बऱ्याच ठिकाणी तुला आता कॉल येतील. बरं बाबा, काय वाटतं? लेकीचं गुणगान इथे सगळेजण गातात, टाळ्या वाजतात, तुमच्या भावना मी बघत होतो डोळ्यांमध्ये, काय वाटतं? खरंच रसिक मायबापाचं मी खरंच खूप मनापासून आभार मानेन, कारण कैलासवासी शाहीर जीवन पाटील यांची कलाक्षेत्रामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आणि मनापासून त्यांची तळमळ होती की या संपूर्ण बेलापूर पट्ट्यामध्ये ते नाचगाणी करत आपली कला सादर करत होते. त्यांचं एक गुण असा होता की चालू गाण्यामध्ये म्हणजे नाच चालू आहे आणि लगेच कडवं तयार करून गाणं ते म्हणायचे. त्यांची इच्छा खूप प्रबळ होती आणि ती कुठंतरी दडून बसलेली, पण या माझ्या मुलीने एका गाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने देश आणि देशाच्या पलीकडेही नाव केलं. मी रसिक मायबापांना खरंच आवर्जून त्यांचं खरंच मनापासून आभार मानेन आणि या रंगमंचावर पूर्ण झुकून नतमस्तक. बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण. मी मागच्या शोला बोललो, ताई तुमचं पण कौतुक, अभिनंदन. दीदी, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. कारण कसं असतं, संजीवन दादा म्हणतो नाही का, वंशाला दिवा मुलगा हवा, आपल्याला पोरच लागतात. अरे पण आगरी समाजांचे पोरीच बाप्पासाला मोठा केले. जेवढ्या कलाकार आहेत ना, त्या सगळ्या पोरी बाप्पाचे आशीर्वादान लय मोठ्या झाल्या. आज तुझा मला जास्त अभिमान काय वाटतं माहित आहे? ही आल्यानंतर सगळ्यांना आवाज करत होती ना, सगळ्यांच्या पाया पडत होती. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. घरचा संस्कार सांगता ना तुमचे, तुम्ही काय खाता काय पिता त्याच्यापेक्षा घरात कसं वागता. आज तुमचा बाबा पाहिजे होता रे, तुमचा बाबा पाहिजे होता. तिला डोक्यावर घेतली असती ना, तो स्वतः लढला असता. जोरदार टाळ्या त्याच्या कर्माला, त्याच्या पुण्याला. आज जबरदस्त ही गोष्ट झाली आणि बाई तुलाही मोठी होशील, आमचा आशीर्वाद आहे. दीदी ये इकडं जरा, तुला पण विचारता. तुला नाही म्हणजे अशी भांडणं नाही झाली, तूच व्हायरल झालीस हे नका करू. मी बोलून जातो बाबा. बरं, तुला काय वाटतं दीदी, तू मोठी आहेस का छोटी आहेस? 3 इंचांनी मोठी. बरं, तू कितवीला आहे दीदी? मी आता 12वीला. ती 7वी, ही 12वी. बरं, तुमचा अख्खा परिवार 150 फूट आहे का? या, काय वाटतं तुला दीदी, तुझी म्हणजे तुमची लहान बहीण? आज पप्पा उभा. आयुष्य हा माणूस त्याच्या तोंडाकडे बघूनच वाटतं की हा माणूस जगताना नम्रतेनं जगतो. कारण लक्ष्मीची पावलं कलेच्या रूपानं तुमच्या घरात येत असतात. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट लक्ष्मीची पावलं कलेच्या माध्यमातून तुमच्या घरात येत असतात. ती राहत असतात, उधळण करत असतात आणि आयुष्यात आशीर्वाद आणि सुख संपत्ती देऊन जातात. त्याच्यासाठी तुम्ही नम्र असलं पाहिजे. काय वाटतं तुला? जरी माझी बहीण असली तरी असं आपल्याला कधी कधी वाटत असतं की हा हीच मोठी झाली आहे तर हीच व्हायरल होते. बट मला असं स्वतःला आता अभिमान वाटतं की माझी छोटी बहीण कुठेतरी आता व्हायरल होते आणि असं बिलिंग पण नव्हतं झालं की एवढ्या मोठ्या स्टेजवरती कधी परफॉर्म करेल
आणि थँक्यू तर रोहन चाचूला की त्यांनी स्वतःहून इन्व्हाइट केलं हिला आणि मी स्वतः खूप प्राऊड फील करते की मी हिची बहीण. आणि मी पण तुझा भाऊच आहे. अरे लढू नको रे बाबा, लढू नका तुम्ही पुरी. अरे आमच्यासारखं मोठं पाऊस असताना तुम्ही लढायचं नाही, घाबरायचं नाही कोणला. अरे सगळ्यांना पुरून उरवल, पाऊस आहे तुझ्या मागं, चिंता नाही करायची. रोहन दादा, मी सगळ्यांना सांगेन, मी बदलापूरच्या आगरी महोत्सवला मी नेहा कक्करचा शो केला. बदलापूरच्या आगरी महोत्सवला बरेच लोकांना माहीत आहे. नेहा कक्करला धवला बोलाची फरमाईश केली मी. मग तू गायक असशील तुझ्या घरची. आमचा धवला पण मोठा आहे, कार्यक्रम आगरी बोल्यांचा. अरे नाही विवेकजी, लाजवली मी तिला. पण बदलापूरचा आगरी महोत्सव आणि डोंबिवलीचा आगरी महोत्सव अँकरिंग आणि आर्टिस्ट चॉईसची माझ्याकडे लिस्ट आहे. तुला आत्ताच सांगतो मी. येणाऱ्या काळामध्ये एक चित्रपट आहे, त्याच्या डायरेक्टरशी मी बोलून झालो, प्रोड्युसरशी बोलून झालो, रोहन दादाशी पण बोलून झालो. आगरी महोत्सव आणि 2 चित्रपटांसाठी तुला त्यांनी नाव पण घेतलं. लवकरच कॉल येईल, बाबू दादा तुला फोन करतील. सो थँक्यू दादा, अभिनंदन, बाय. बहिणीच मोठी हो, थँक्यू. आणि ओवीचे काका आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण. शाहीर दादा यांचे या मोठे पुत्र आहेत. दादा तुमचं पण कौतुक, अभिनंदन. या सगळे मजा मस्ती करत असताना काही चुकला असेल माफ करा म्हणा. मी बाबा माझ्याबद्दल म्हणून कोणच्याबद्दल रुसवा भगवान असतात. मी सरतो सगळे जाऊन दे, आपल्याला पुढं जायचं आहे. वाट कुठं भरतात. चला रोहन दादा तुम्ही वाजवायला इकडे या ना जरा. अरे इथे